हॅलो. नमस्कार सर. नमस्कार. त्याचबरोबर श्रोत्यांनाही नमस्कार माझा. श्रोते हो, आपली मालिका चालू आहे भारतीय मातृदेवतांचा इतिहास. डॉक्टर अशोक राणा यांच्याशी आपण चर्चा करतो. डॉक्टर अशोक राणा हे इतिहास संशोधक आहेत, संस्कृती अभ्यासक, मूर्ती अभ्यासक, चित्रकार, लेखक आहेत. तर त्यांची बरीच पुस्तकं प्रकाशित आहेत. इतिहासावर त्यांचा चांगला अभ्यास आहे, संस्कृतीवर अभ्यास आहे. आज आपण आहोत 24व्या भागामध्ये. 23व्या भागापर्यंत आपण वेगवेगळ्या मातृदेवतांची माहिती पाहिली. तर आज 23व्या भागामध्ये जाहीर केल्याप्रमाणे सिद्धाईका या मातृदेवतेबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर मी तुम्हाला श्रोत्यांना एक विनंती करतो की चॅनल सबस्क्राईब करा. हे जे आजपर्यंत 23 भाग झाले ते डॉक्टर अशोक राणा या पॉडकास्टमध्ये जाऊन मराठी दर्शन या चॅनलला व्हिजिट करून ते तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. अशोक राणा सरांची पुस्तकं पुण्यामध्ये उपलब्ध आहेत. त्यांचे नंबर आम्ही म्हणजे संपर्क क्रमांक आम्ही व्हिडिओमध्ये दाखवतोय. त्यांना संपर्क करून तुम्ही ते पुस्तकं मागवू शकता, ऑनलाईन खरेदी करू शकता. तर आपण सुरू करायला हरकत नाही. भारतीय मातृदेवता सिद्धाईका, काय सांगता येईल? आता जैन धर्मामध्ये सिद्धाईका ही मातृदेवता अतिशय लोकप्रिय आहे. आणि लोकप्रिय असण्याचं कारण की जैन धर्माचे जे 24वे तीर्थंकर आहेत भगवान महावीर, वर्धमान महावीर आपण म्हणतो, तर त्यांची ती शासन देवता आहे. अच्छा. शासन देवता ही संकल्पना जैनांनी यासाठी मांडली की त्यांनी काही यक्ष संस्कृतीतल्या देवता ज्या आहेत त्या स्वीकारल्या. कारण मुळात यक्ष संस्कृती ही भारतातली सर्वात जुनी संस्कृती आहे आणि समृद्ध अशी ती संस्कृती आहे. तर तिच्याबद्दल जे वैदिक आहे त्या वैदिकांनी विरोधात नकारात्मक अशा तऱ्हेचं लिखाण केलेलं आहे आणि याविरुद्ध जैनांनी मात्र त्या यक्ष देवतांना दुय्यम स्वरूपात का होईना पण महत्वाचं स्थान दिलं. त्यामुळे दुय्यम आणि महत्वाचं दोन्ही परस्पर विरोधी शब्द वापरले तर थोडंसं गोंधळ होऊ शकतो श्रोत्यांचा. तर दुय्यम या अर्थाने की जैन धर्मामध्ये तीर्थंकरांना जास्त महत्व आहे आणि मग त्यातल्या त्यात बहुतेक तीर्थंकर पुरुषच आहेत, पण त्यांचे जे सहकारी जे आहेत, सहचरी त्या सहचर अशा ज्या देवता असतात म्हणजे सगळ्या धर्मामध्ये त्या असतात भारतातल्या प्रामुख्याने. आणि त्यामध्ये मग यक्ष संस्कृतीतल्या देवतांना त्यांनी स्वीकारलं आणि त्यांच्या सुद्धा स्वतंत्र मूर्ती असतात किंवा काही ठिकाणी दगड असतो फक्त आणि त्या दगडाला शेंदूर लावलेला असतो. अशा प्रकारच्या यक्ष देवता या बहुतांश जैन जे मंदिर असतात त्याच्या बाहेर असतात. तर ह्या दुय्यम यासाठी झाल्या की त्यांना प्रधान मंदिरात काही महत्वाचं स्थान नसतं, मुख्य मंदिरात महत्वाचं स्थान नसतं, म्हणून मी दुय्यम म्हटलं. पण इतर धर्मामध्ये मात्र यक्षांना पूर्णतः नाकारलेलं आहे, विशेषतः बौद्धांनी नाकारलं आणि त्या यक्षांचा उल्लेख येतो बौद्ध धर्मामध्ये, बौद्ध साहित्यामध्ये, पण त्यांना स्वतंत्र असं स्थान आहे. जसं बुद्धाचं जे स्थान आहे तेवढं काही स्थान बौद्ध धर्मामध्ये यक्षांना मिळालेलं नाही. आपण यापूर्वी डाकिनीवर माहिती पाहिली होती तेव्हा डाकिनी ही देवता मात्र स्वतंत्रपणे बौद्ध धर्मात एक आपलं स्थान प्राप्त करणारी आहे. तशा काही मातृदेवता ह्या जैन धर्मामध्ये सुद्धा स्वतंत्र स्थान असलेलं आहे. जसं आपण यापूर्वी पद्मावतीबद्दल माहिती पाहिली की पद्मावतीची स्वतंत्र मंदिरं राजस्थानमध्ये आहे, तशी कर्नाटकामध्ये आहे आणि इतर ठिकाणी पद्मावतीला एक यक्षिणी म्हणून फक्त एक दगडाच्या रूपात पूजली गेलेली आहे जैन धर्मामध्ये. तर सिद्धाईका ही अतिशय सुंदर स्वरूपात शिल्पली गेलेली अशी एक मातृदेवता आहे. तर जसं अंबिका ही सुद्धा एक मातृदेवता जैन धर्मामध्ये अतिशय सुंदर स्वरूपात आहे. ती जैनांमध्ये आहे तशी हिंदूंमध्ये आहे, तशीच बौद्धांमध्ये सुद्धा आहे. आणि हिंदूंनी तर तिला पार्वतीचं रूपच मानलेलं अंबिकेला आणि तसंच सिद्धाईकेचं झालेलं आहे. आपण जैन धर्मात जे काय स्थान आहे सिद्धाईकेचे आता पाहूया. आता हा जैन धर्म भारतातला सर्वात जुना धर्म आहे. धर्म ही व्यवस्था जी निर्माण झाली भारतामध्ये त्या व्यवस्थेमध्ये जैनांचं स्थान अतिशय प्राचीन आहे आणि त्याच्यामध्ये यक्षपूजेचं महत्व अजूनही आहेच. म्हणून तिथे स्वतंत्रपणे यक्षपूजेचे काही विधी सुद्धा जैन धर्मामध्ये आहेत. त्याला कारण त्यांनी आपली जी नाळ आहे ती अजून जोडून ठेवलेली आहे आपल्या प्राचीन धर्माशी. आणि हा क्रांतिकारक धर्म आहे. खरं म्हटलं म्हणजे जैन धर्म हा क्रांतिकारक धर्म आहे. आणि ईश्वर ही संकल्पना जेव्हा निर्माण झाली त्या संकल्पनेला विरोध करून ती नाकारून
ईश्वर विरोधी म्हणते किंवा ईश्वराला न मानणारा असा एक धर्म म्हणून जैनांकडे जग पाहतं. तर त्यात जी श्रमण संस्था आपल्याकडे आहे, ती श्रमण बैराग्यांची संस्कृती भारतात होती, ती सिंधू संस्कृतीपासूनच सुरुवात झाली. त्यामध्ये आपल्याला जे काही अवशेष सापडतात, श्रमण शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक तर श्रम करणारे हा संस्कृत मधला अर्थ आहे आणि बौद्ध पाली ग्रंथांमध्ये समण असा उच्चार येतो. तोच उच्चार इकडे सुद्धा येतो जैनांमध्ये. त्या ठिकाणी मात्र समनचा अर्थ होतो समतावादी. आणि वितराग नावाचा एक शब्द जैन धर्मामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. राग लोभाच्या पलीकडे गेलेले लोक, हे तीर्थंकर जे असतात ते असे राग लोभाच्या पलीकडे, कोणाबद्दल द्वेष नाही, कोणाबद्दल मत्सर नाही, कोणाबद्दल अतिशय प्रेम सुद्धा नाही. राग या शब्दाचा अर्थ होतो प्रेम. तर आपल्याकडे राग शब्दाचा अर्थ क्रोध असाही आहे. तर ह्या सगळ्या भावनांना जिंकणारे म्हणून जीन हा शब्द आहे. आणि इतर जागृत देवता, यक्षाबद्दल एक जे काय समज आहे लोकांचा ते जागृत आहे आणि तुम्हाला जे हवं आहे ते तुमची इच्छा असेल त्यांना विनंती केली तर ते देतात, असा एक दुसरा समज आहे. त्यामुळे यक्षाबद्दलची एकीकडे भीती सुद्धा आहे, दुसरीकडे यक्षाबद्दलचं आकर्षण सुद्धा आहे. जसं आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये गणपती आहे. हा गणपती हे जे दैवत आहे ते यक्ष संस्कृतीतून आलेलं आहे. हनुमान सुद्धा यक्ष संस्कृतीतून आला. नरसिंह आहे. म्हणजे दशावतारामध्ये बहुतेक जे अवतार आहेत सुरुवातीच्या काळातले ते सगळे यक्ष संस्कृतीतून आलेले आहे. तर त्यांच्याबद्दल भीतीची भावना सुद्धा लोकांमध्ये प्रचलित आहे. तर त्याही भीतीच्या भावनेला टाळून त्यांना दुय्यम स्थान देऊन तीर्थंकराचं स्थान महत्वाचं ठेवणारा हा जैन धर्म आहे. आणि सर्वसामान्य माणसं जी आहेत ती अनेक सुखदुःखामध्ये म्हणजे व्यक्त असतात, तरी दुःखात असतात, तरी सुखात असतात. या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या उपास्य देवतांकडे सोपवले असतात की तेच दुःख देतात आणि ते सुख देतात. तर नवस फेडणं, नवस करणं, पूजापाठ करणं, हे जे आपण नित्यनैमित्तिक कर्म करतो, या नैमित्तिक कर्माच्या मागे धर्माचं जे आदिम स्थान आहे, आधी म्हणजे धर्माच्या निर्मितीच्या पूर्वी जी काही संकल्पना आपल्या समाजात होती, जगभरातल्या सगळ्याच धर्मामध्ये, सगळ्याच संस्कृतीमध्ये ही संकल्पना, तिला आपण यातू कल्पना म्हणतो. निसर्ग शक्तीनं आपण प्रसन्न केलं तर ते आपल्याला जे हवं आहे ते देतं, असा एक समज अजूनही आपल्या समाजामध्ये, आपल्या म्हणजे मानवी समाज, जगभरातल्या मानवी समाजामध्ये प्रचलित आहे. धर्म जरी प्रस्थापित झाला, धर्माच्या आधीची ही जी संकल्पना मात्र अजूनही प्रस्थापित आहे, ती काही संपलेली नाही. म्हणून आता जे समाजशास्त्रज्ञ आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आपण आता विज्ञान युगात आहोत. तर विज्ञान युगात आहोत तर प्रत्येक गोष्टी मागचं कारण आपल्याला शोधता येतं, कार्यकारण भाव आपल्याला समजतो. तेव्हा आपण ह्या धर्म या संकल्पनाही नाकारायला पाहिजे किंवा यातू कल्पना नाकारायला पाहिजे. पण आपण एकीकडे वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारतो असं म्हणतो फक्त, पण आपण धर्म या संस्थेला मात्र सोडत नाही आणि यातू कल्पना सुद्धा त्याला जोडूनच असते. म्हणजे आपण तीनही अवस्थामध्ये आज मानवी समाज आहे. तर अशा अवस्थेत आपण धर्माचं स्थान मान्य केलेलं आहे. जैनानंतर बौद्धांनी सुद्धा ईश्वर संकल्पना नाकारली. ईश्वर संकल्पना अशी आहे की सर्वच आपल्या हालचाली ज्या आहे, म्हणजे आपण जे जे करतो, श्वास सुद्धा घेतो, ते ईश्वराच्याच कृपेने घेतो. झाडाचं पान सुद्धा त्याच्या इच्छेशिवाय आलंच नाही. असं सर्व व्यापक, जगत चालक, सर्व नियंत्रक असा ईश्वर जैनांनी सुद्धा नाकारला आणि बौद्धांनी सुद्धा नाकारला. आणि जैनांनी आपला संबंध जो आहे यक्षपूजेशी मात्र ठेवलेला आहे. एकदम ते नाकारलं नाही. पण काही जे सुधारक जैन आहे त्यांचं म्हणणं आहे की यक्षपूजेची गरज नाही, तीर्थंकर सर्व काही आपल्या इच्छा पूर्ण करतात, आपल्या अपेक्षा पूर्ण करतात, असं मानणारा जैनांमध्ये एक समाज आहे. नाही असं नाही, असा एक समुदाय आहे. आणि वास्तव त्यांना हेही माहीत आहे की समाजामध्ये, सर्वसामान्य माणसामध्ये जे आहे ते यक्षपूजेचं महत्व आहे की ते नाकारत नाही. म्हणजे आपल्याला ताप आला तर आपण अजूनही खेड्यापाड्यात पाहता की दही भाताचं बोणं म्हणतात. तर दही भाताचं बोणं हे शीतला माता किंवा इतर ज्या खोकल्याची माता असते, अनेक आजारांच्या माता असते, तर ह्या मातांना आपण अर्पण केलं तर ताप जातो आणि मग तशा प्रकारचा नवस ते आधी करतात आणि मग तो फेडतात. तर म्हणजे ही जी पूजा आहे शीतला माता किंवा इतर देवतांना देण्याची, ही सुद्धा यक्षपूजेचाच अवशेष आहे. आणि म्हणून जैन धर्मातनी जरी अतिशय प्रागतिक स्वरूपाचं विधान केलं असलं, विचार मांडले असले, तरी सिद्धाईकेचं स्थान जैन धर्मामध्ये आढळ आहे. कारण ती भगवान महावीरांची शासन देवता आहे.
आता आपण थोडंसं भगवान महावीराबद्दल थोडक्यात माहिती पाहू. त्यांचा जन्म इसवी सन पूर्व 590 मध्ये झाला. इसवी सन पूर्व 527 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्याला निर्वाण म्हणतात. तर त्यांचा जन्म बिहारमधल्या वैशाली या जिल्ह्यातल्या कुंदग्राम चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या रात्री उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात झाला असं मानलं जातं. त्यांच्या आईचं नाव त्रिशला आणि ती लिच्छवी राजवंशाच्या चेटक राजाची कन्या होती आणि तिचे सिद्धार्थाचे जे आपल्या महावीराचे वडील जे होते ते सिद्धार्थ होते. त्यांचं नाव सिद्धार्थ. ते वैशालीचे राजे होते. त्याकडे वैशाली एक मोठं शक्तिशाली गणराज्य होतं. मगध, कोसल, वत्स आणि अवंती या विशाल गणराज्यासोबत त्यांचा उल्लेख केला जातो. महावीरांना त्या काळात या प्रभावी गणराज्याचा वारस म्हणून वैशालिक या नावानं उल्लेखलं गेलेलं आहे जैन धर्मामध्ये. म्हणजे अतिशय महत्वाचं स्थान महावीरांचं होतं. ते राजपुत्र ते होते आणि वर्धमान हे त्यांचं नाव त्यांच्या आईवडिलांनी ठेवलं होतं. वर्धमान म्हणजे वाढत जाणारा. वर्धमानचा अर्थ होतो वाढत जाणारा, वृद्धिंगत होणारा. पण त्यांच्या ठिकाणी वीर वृत्ती होती म्हणून त्यांना महावीर असं नाव लोकांनी दिलं. आई वडिलांनी ठेवलेलं नाव आहे वर्धमान आणि लोकांनी नाव दिलेलं हे महावीर. तर महावीर वर्धमान असं आपण म्हणतो. आता वीर हा जो शब्द आहे हा शौर्याशी संबंधित आहे. पण हा शब्द यक्ष संस्कृतीतला शब्द आहे. हा लोकांनी दिला म्हणजे लोकांच्या मनात यक्ष संस्कृतीबद्दल जी आदराची भावना होती तर त्यामुळे हा वीर शब्द आला. त्याला महा हे उपपद लागलं आणि महावीर हा शब्द तयार झाला. अशा रीतीने हा शब्द यक्ष संस्कृतीचा वाहक आहे. पण जैन धर्मावर वैदिक धर्माचाही प्रभाव आहे. म्हणजे असं नाही की त्यांनी पूर्णतः वैदिक धर्म नाकारला. त्यांनी उलट त्यातल्या काही गोष्टी स्वीकारल्या आणि त्यांना दुय्यम स्थान दिलं. तसं इंद्र हा वैदिकांचा महत्वाचा देव आहे. आता त्याची पूजा कुठे होत नाही हा भाग वेगळा. पूजा का होत नाही त्याची कारणं फार वेगळी आहेत. त्याची चर्चा या ठिकाणी करायची गरज नाहीये. कारण आपल्याला कुठे त्याचं तीर्थस्थान कुठेही मंदिरं दिसत नाही. वैदिकांच्या दृष्टीने तो देवांचा राजा आहे. आणि हा इंद्र वर्धमानाच्या दर्शनासाठी आला. म्हणजे मोठं कोण झालं? वर्धमान झाले. मग त्यांना वीर म्हटलं असं जैन धर्म मानतो. चारण मुनी जे होते, चारण हा एक वर्ग आहे. तो कलावंतांचा वर्ग आहे. जसं सूत, चारण, मागध, बंदी, कुशिलव या ज्या जमाती होत्या त्या जमातीतले लोक हे कलावंत होते, साहित्यिक होते आणि त्यांनी आपल्या पूर्वजांचा इतिहास जपून ठेवलेला आहे. चारण हा शब्द भाट या अर्थाने सुद्धा वापरतात. तर त्यातले जे मुनी होते एक चारण नावाचे, त्यांनी सन्मती या नावाने त्यांना संबोधलं. म्हणजे महावीरांची 3 नावं आहेत. एक तर वर्धमान हे नाव मुळात आईवडिलांनी दिलेलं, महावीर हे लोकांनी दिलेलं आणि जैन परंपरा मानते की इंद्राने दिलेलं नाव आहे. आणि एक दुसरी परंपरा अशी आहे की महावीर हे नाव त्यांना संगम देवाने ठेवलं असं सुद्धा जैन परंपरा मानते. हा जो संगम देव आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी आपण केला तो सर्प रूपाने प्रकट झाला. म्हणजे नागकुळातला तो असला पाहिजे, राजा असला पाहिजे. तर वर्धमानच्या वटवृक्षावर चढला होता, त्याला त्याने वेढलं. आता ही प्रतिकात्मक कथा आहे की त्या संगम देवाने त्या झाडाला वेढलं आणि त्याने वर्धमानाला मारण्याचा प्रयत्न केला नाही. उलट त्याच्यामधील हिंसक कृती नष्ट झाली व त्याने वर्धमानाला महावीर या शब्दाने गौरवलं अशी ही कथा जैन परंपरेत येते. या कथेतून नागकुलचिन्हधारी लोकांनी वर्धमानाला आपला नेता मानलं असा अर्थ स्पष्ट होतो यातून. हा पार्श्वनाथ हे महत्वाचे तीर्थंकर आहेत जैनांमध्ये. त्यांच्या बाबतीतही अशाच प्रकारची कथा आहे की धरणेंद्र हा एक राजा होता, नागराजा. धरणेंद्र शब्दाचा अर्थ होतो धरणीचा राजा. इंद्र हा शब्द राजा या अर्थाचा आहे. त्याला धरणीधर असंही म्हणतात. म्हणजे धरणी यांनी धारण केलेली आहे. मग आपल्याकडे ही प्रचलित समजूत आहे की ही पृथ्वी नागाच्या फणावर उभारलेली आहे. याचा अर्थ असा होतो नागकुळातल्या लोकांनी पृथ्वीवर राज्य केलं आणि त्यांनी ज्यांना ज्यांना समर्थन दिलं ते लोक मोठे झाले. पार्श्वनाथ त्याचं चित्रीकरण जे दाखवलं जातं त्यात त्याला नाग रूपात दाखवलं जातं. बरेचदा काही ठिकाणी नाग फणा त्यावर आहे असं दाखवलं जातं आणि काळ्या रंगाची मूर्ती असते आपल्या पार्श्वनाथाची. वर्धमान महावीराची मात्र पांढऱ्या रंगाची मूर्ती असते. तर वर्धमान महावीराला महावीर जे म्हटलं ते नागांनी म्हटलं असं सुद्धा जैन मानतात. तर यक्ष संस्कृतीतला वीर हा जो शब्द आहे हा शब्द या ठिकाणी महावीराला त्यांनी लावला. आता नागासाठी यक्ष ही संकल्पना आहे. याबद्दल आपण बरेचदा पाहिलेली आहे माहिती. नागांवर आपण स्वतंत्र ही माहिती पाहिली आहे किंवा पुढेही पाहू. तर त्यामध्ये यक्ष हा शब्द वीर या अर्थातही आहे आणि ब्रह्म या अर्थात आहे. दोन्ही शब्द आहेत. तर या
महावीर जे होते, वर्धमान महावीर, त्याचा जो विचार आहे जैन धर्मामध्ये तो कसा आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू. तर सर्व लौकिक सुखाचा त्याग करून महावीरांनी ऋजुकुला नदीच्या तीरी जृंभक ग्रामी 12 वर्ष कठोर तपश्चर्या केली. त्यामुळे अंतःकरण शुद्ध होऊन ज्ञानाचं खरं रूप त्यांना कळलं. त्यानंतर त्यांनी 66 दिवस मौन धारण केलं. या काळात ते मगधमधील राजगृहाजवळच्या विपुलाचल पर्वतावर राहिले अशी कथा आहे. या ठिकाणी आषाढ शुक्ल पौर्णिमेला त्यांनी इंद्रभूती नावाच्या ब्राह्मणाच्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्यानंतर तो जीन दीक्षा घेऊन महावीरांचा पहिला गणधर बनला. काशी, कोसल, पंचाल, कलिंग, कुरुजांगल, कंबोज, बाल्झिक, सिंधू आणि गांधार इत्यादी तत्कालीन देशामध्ये महावीरांनी आपला उपदेश केला. गृहस्थांना त्यांनी 8 मूळ गुण स्वीकारण्याला सांगितलं. त्या मूळ गुणामध्ये मांस खाऊ नका, दारू पिऊ नका, मध मिळवताना असंख्य मधमाशांची अंडी नष्ट होतात म्हणून मध खाऊ नका, कोणत्याही प्राण्याला पीडा देऊ नका, असत्य बोलू नका, चोरी करू नका, आपल्या पत्नीशिवाय इतर स्त्रियांना आई, बहीण किंवा मुलगी माना, बहीण माना, तसेच कुटुंबाच्या भरण पोषणासाठी आवश्यक तेवढ्याच धान्याचा साठा करा, त्यापेक्षा जास्त धनाची लालसा धरू नका. या ज्या गोष्टी 8 गोष्टी ह्या महावीरांनी आपल्या अभियानात सांगितल्या. राजकीय सत्ता धारण करणाऱ्यांसाठी सुद्धा महावीरांनी उपदेश केला की आपल्यावर वार करण्यासाठी शस्त्र घेऊन जो आला असेल अशावरच राजांनी आपलं व देशाचं रक्षण करण्याच्या हेतूने शस्त्र चालवावं. दीन, दुःखी व सद्विचारी लोकांवर आपलं शस्त्र त्यांनी चालवू नये. धनलोभी लोकांनाही महावीरांनी न्यायोपार्जित मार्गाने धनसंचय करण्याचा उपदेश केला. कारण जैन धर्मामध्ये ओसवाल ही जी मारवाडमधली किंवा राजस्थानातली एक जात आहे ती जैन धर्माला मानते. ते सगळे लोक व्यापारी आहेत प्रामुख्याने. महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या इतरही राज्यामध्ये जे जैन लोक तुम्हाला व्यापारी दिसतात तर ते ओसवाल या जातीतले आहे. आणि त्या लोकांना त्यांनी उपदेश केला की आवश्यक तेवढाच तुम्ही धनसंचय करा आणि त्यातल्या त्यात योग्य मार्गाने करा. अहिंसेला अत्युच्च स्थान देणाऱ्या महावीराच्या तत्वज्ञानाचा प्रचार सर्वदूर झाला. महावीरामुळे जैन धर्म अजूनही टिकून आहे. म्हणजे महावीराचं महत्व का आहे तर त्यांनी अशा तऱ्हेने लोकांना मोठ्या प्रमाणात संबोधित केलं आणि आपल्या धर्माचा, जैन धर्माचा प्रचार केला. ते जैन धर्माचे संस्थापक आहे असं चुकून सांगितलं जातं, पण तसं नाही. तर ते जैन धर्माची 24वी तीर्थंकर आहे. वयाच्या 72व्या वर्षी आश्विनी अमावस्येला, म्हणजे आपण त्याला दिवाळी म्हणतो, त्या दिवशी महावीरांचं महानिर्वाण झालं. हा दिवस जैन धर्मीय लोक अतिशय पवित्र म्हणून साजरा करतात. महावीरांच्या जन्मतिथीला मोठ्या प्रमाणात उत्सव होतो, त्याला महावीर जयंती म्हणतो आपण. आणि त्यावेळी सगळी महावीरांची मंदिरं सजवली जातात. घोड्याला सजवून त्यावर एका मुलाला बसवलं जातं. त्याच्या हाती एक छोटासा पाळणा आणि त्यावर दरीचं कापड ठेवलं जातं आणि मग त्याची मिरवणूक काढली जाते. तर ही जी मिरवणूक आहे ती महावीर जयंती म्हणजे भाद्रपद शुद्ध प्रतिपदा. म्हणजे आता भाद्रपद महिन्याचा जो आता सध्या काळ चालू आहे त्याची पहिला दिवस हा महावीरांची जयंती दिवस मानला जातो. पर्युषण पर्व त्याला म्हणतात. आणि त्याच पर्वामध्ये जैन धर्मीय लोक मोठ्या प्रमाणात पूजा आणि इतर आराधना करतात. आणि महावीरांची जी शासन देवता आहे तिचं नाव सिद्धायिका आहे, तिची पूजा केली जाते. आता ही जी शासन देवता म्हणून सिद्धायिकेचं जे स्थान आहे तिचं जे आहे तिचं जे जुनं नाव आहे म्हणजे अपराजिता. ही महावीरांची पहिल्यांदा एक यक्षिणी अपराजिता नावाची ती शासन देवता आहे, तिला मानलं जात होतं. आणि देवगड हे जे स्थान आहे त्यात क्रमांक 12व्या मंदिरात तिची मूर्ती असून तीमध्ये तिचा उजवा हात कटक मुद्रेत आणि डाव्या हातात चौरी दाखवलेली आहे. वर्धमान विद्या नावाचा एक तंत्र धर्मातला ग्रंथ आहे, त्यात अपराजितेविषयी माहिती आहे. दिगंबर जैन, कामचंडाली, दिगंबर आणि श्वेतांबर असे जैनांचे 2 प्रमुख संप्रदाय. दिगंबर जैन जे आहे ते त्यांचे मुनी जे आहे ते नग्न स्वरूपात आपल्याला दिसतात आणि जे श्वेतांबर आहे ते मात्र वस्त्र धारण करतात. आपल्याला जे जैन व्यापारी दिसतात ते श्वेतांबर संप्रदायाचे आहे. तो महावीरांचा संप्रदाय नाही आहे, खरं महावीराच्या भावाने निर्माण केलेला संप्रदाय आहे, पण तो खूप वाढलेला आहे आणि पैसे असल्यामुळे त्यांची मंदिरही फार सुंदर आणि मोठ्या प्रमाणात आहे. तर दिगंबर जैन जे आहे ते कामचंडाली आणि अपराजित या नावाने सिद्धायिकेला मानतात. सिद्धायिकेची 2 नाव आहेत, कामचंडाली आणि अपराजिता. ही यक्षिणी आहे.
तर तिची 2 आणि तिची जी मूर्ती आहे ती 2 आणि 12 हातांची असते असं म्हणतात. तिचं कामचंडाली हे रूप चतुर्भुज अवस्थेत दाखवलं जातं. सिद्धाईकेला 2, 4, 12 आणि 20 हात असल्याचं वर्णन जैन धर्मग्रंथात येतं. तर ती सर्वसाधारणपैकी 4 हातांची असते. हेमचंद्र नावाचा एक प्राकृत व्याकरणकार आहे, अतिशय प्रसिद्ध आहे. तो जैन होता आणि त्यांनी तिचं जे वर्णन केलं आहे ती हिरव्या रंगाची असते असं म्हटलंय. जसं आपण तारा ही बौद्धांची जी मातृदेवता आहे तिला ग्रीन तारा, हिरवी हरित तारा नावाची तिचा प्रकार आहे. तसा ह्याही मातृदेवतेबद्दल हेमचंद्राने म्हटलंय की हिरव्या रंगाची आहे. ती सिंहावर बसलेली असून तिच्या हातात पुस्तक, फळं, तंतुवाद्य आणि अभयमुद्रा. या ठिकाणी पुस्तक आहे म्हणजे ती विद्येची देवता आहे. म्हणजे आपण दशमहाविद्या ही जी संकल्पना पाहू पुढे तर त्यामध्ये ह्या विद्या देणाऱ्या 10 मातृदेवता तंत्र संप्रदायाने प्रचलित केल्या आणि त्यांची माहिती दिली आपल्याला. त्यावर ग्रंथ सुद्धा निर्माण झालेले आहेत. तसं ही देवता सुद्धा विद्या देणारी आहे असं तिचं वर्णन प्रवचन, सारुद्धार टीका आणि मंत्राधिराज कल्प या ग्रंथामध्ये तिचं हे वर्णन आहे. निर्वाण कलिका या ग्रंथात तिचं वर्णन वेगळं आहे. त्यामध्ये तंतुवाद्याच्या ऐवजी बाण दाखवला तिच्या हातात. आचार दिनकर या ग्रंथाचा करता ती सिंहवाहिनी, तसेच हातात पुस्तक, पाश, कमलपुष्प तसंच वरद मुद्रा असल्याचं वर्णन तो करतो. आता सिंहवाहिनी आणि दुर्गेशी ती नातं सांगते. दुर्गा ही जी मातृदेवता हिंदू धर्मामध्ये प्रचलित आहे ती जेव्हा महिषासुराचा वध करते तेव्हा त्याला महिषासुर मर्दिनी म्हणतात. तर तशाच तऱ्हेची ही मातृदेवता सिद्धायिका आहे. सिद्धायिकेचं दुसरं एक रूप आहे ते मातंगी या महाविद्येवरून भेटलं आहे. म्हणून सिद्धायिकेचं दुसरं नाव मातंगी सुद्धा आहे. आपण मातंगीवर सुद्धा स्वतंत्रपणे पुढे माहिती पाहूया. तर महावीराचा यक्ष जो आहे त्याचं नाव आहे मातंग आणि तो मातंगीचा पती. तो हत्तीवर आरूढ असलेला दाखवतात. आता हे हत्तीचं नाव आहे मातंग. हे मातंग हे जे आहे कुलचिन्ह आहे खरं म्हटलं. म्हणजे हत्ती ज्यांचं कुलचिन्ह आहे अशा लोकांना आपण मातंग, आता ती जात झालेली आहे. पण हे गणचिन्ह होतं मातंग नावाच्या एका गणाचं. सिंहवाहिनी सिद्धायिका जी आहे तिच्याशी त्याचं सख्य झालं असावं. कारण सिंहवाहिनी सिद्धायिकेचं जे वाहन आहे ते सिंह आहे आणि हत्ती हे मातंगाचं वाहन आहे. म्हणजे याचा अर्थ हे 2 परस्पर विरोधी गण असले पाहिजे मुळात. पण त्यांच्या सामंजस्य झालं, युती झाली आणि मग त्याला पतीचा दर्जा दिला गेला. हे आपण करतो, हे नातं आपण तयार करतो. म्हणजे जे उपासक आहे किंवा अभ्यासक आहे ते नातं तयार करत असतात. मातंग यक्ष हा यक्ष आहे. हा जैन परंपरेनुसार सुपार्श्वनाथाचा सेवक आहे. सुपार्श्वनाथ हा एक तीर्थंकर आहे आणि त्याचा हा यक्ष आहे, सेवक आहे. तो नीलवर्ण असून चतुर्भुज आहे. त्याच्या उजव्या 2 हातात बेलफळ आणि पाश असून डाव्या 2 हातांमध्ये नकुल म्हणजे मुंगूस आणि अंकुश आहे असं वर्णन जैन धर्मग्रंथात आहे. तर त्याची अशी मूर्ती वेरूळ येथील जैन लेण्यामध्ये आहे. दिगंबर जैन तो हत्तीऐवजी सिंहावर आरोढायचं म्हणतात. जेव्हा आता मातंगी म्हणून सिद्धायिकेला जे स्थान दिलं ते जे मातंग ह्या यक्षाचे जे उपासक आहेत त्यांनी दिलं असावं आणि त्यांच्या तिथी झाली एकत्र आले 2 संप्रदाय. पण जे दिगंबर जैन आहे ते मात्र तिला सिंहावर आरूढ मानतात. ते विशेषतः सिंहवाहिनी दुर्गेशी नातं सांगतात. हा जो मातंग आहे त्याच्या हातात दंड, शूल, स्वस्तिक आणि ध्वज आहे असं ते मानतात. परंतु अशा काही मूर्ती आढळत नाही. त्याचं सिंहारूढ रूप मात्र सिद्धायिकेशी तो संबंध झाल्यावर मानलं गेलं असावं. कारण हे 2 स्वतंत्र दैवत आहेत. म्हणजे सिद्धायिका स्वतंत्र दैवत आहे आणि हा मातंग स्वतंत्र आहे. पण मातंग यक्षाचा संबंध महावीराशी आल्यामुळे त्याचंही लांछन जे आहे ते महावीरांचं लांछन शब्द आपल्याकडे नकारात्मक वापरतात पण लांछन शब्दाचा अर्थ चिन्ह असा होतो आणि चिन्हावरून मूर्ती ओळखू येतात. म्हणजे मूर्तीशास्त्रामध्ये चिन्हाचं महत्व खूप आहे. आता आपल्याकडे बरेच लोक जे आहेत ते गौतम बुद्धाची मूर्ती आणि महावीरांच्या मूर्तीत एक फरक करीत नाही. आणि काही तर लोकांचं असं म्हणणं आहे की महावीर हे स्वतंत्र दैवतच नाही, ते बुद्धाचंच रूप आहे असा एक प्रचार अलीकडे चालू आहे. तो मूर्तीशास्त्राचा अभ्यास नसल्यामुळे असे काही लोक असा प्रचार करत असतात. पण आपल्याला मूर्तीशास्त्रानुसार महावीर ओळखायचे असतील तर त्यांच्या खाली म्हणजे अगदी आसनाजवळ सिंह असेल तर ते आपण महावीर समजायचं. आणि त्यातल्या त्यात महावीरांच्या डोक्यावर ज्या केशरचना आहे ती वेगळी आहे आणि बुद्धाच्या डोक्यावरची केशरचना सुद्धा वेगळी आहे. फरक आहे दोघांमध्ये, नाही असं नाही.
मूर्तीशास्त्रात ते फरक दाखवले गेले आहेत. सिद्धायकीच्या मूर्ती ह्या सोबत असतात बरेचदा महावीराच्या, पण स्वतंत्रही मूर्ती काही ठिकाणी आढळतात. प्रामुख्याने आपण वेरूळला गेलो तर वेरूळला इंद्रसभा नावाची लेणी आहे. म्हणजे आपण अगदी मधोमध कैलास लेणं आहे. कैलास लेण्याच्या डाव्या बाजूला बौद्ध लेणी आहे, त्याला सुतारकी झोपडी वगैरे म्हणतात. आणि त्याच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला इंद्रसभा लेणी आहे. तिच्यामध्ये अतिशय सुंदर अशी मूर्ती सिद्धायकीची आहे. इतर ठिकाणी ते आढळतात, पण वेरूळ आपल्याला थोडंसं सहजपणे पाहता येतं. विमल वसा ही मंदिरात ती त्रिभंग वस्तीत असून तिच्या उजव्या हातात पुस्तक तर डाव्या हातात वीणा आहे. म्हणजे ती कलेचीही देवता आहे सरस्वतीसारखी आणि विद्येची देवता आहे. तर खालचा उजवा हात वरद मुद्रेत आणि 14 हात तुटलेला आहे. त्या 14 हात तुटलाय इथला सिद्धायकीचा वेरूळच्या मंदिरातला इंद्रसभा लेण्यातला. तिच्या डाव्या पायाजवळ सिंह बसलेला दाखवलाय. कॅम्बे, पाटण, खरकर, वसाई, दिलवाडा टेम्पल जे आहे गुजरातमधलं, गुजरात आणि राजस्थानच्या बॉर्डरवर, तर त्याही ठिकाणी तिच्या मूर्त्या आहेत. देवगडला आहे, खजुराहोला आहे आणि विदर्भात कारंजा नावाचं जे एक तीर्थक्षेत्र आहे जैनांचं, त्याही ठिकाणी तिची मूर्ती आहे. त्या ठिकाणी जिनकांची आणि खंडगिरी या ठिकाणी सुद्धा तिच्या मूर्ती आढळतात. अशा तऱ्हेने आपल्याला सिद्धायकाला ओळखायचं असेल तर तिच्या मूर्ती आपण पाहिल्या पाहिजे आणि मग तिचं जे स्वतंत्र स्थान आहे काही ठिकाणी त्याचे आपल्याला प्रत्यय येतो. अशी सिद्धायिका जैन धर्मात अतिशय महत्वाची यासाठी आहे कारण ती तीर्थंकर वर्धमान महावीर यांची ती एक शासन देवता आहे. या ठिकाणी आपण काही गोष्टी पाहिल्या की मातंग हा एक गण होता. त्या गणामधल्या मातंग नावाच्या यक्षाशी तिचा संबंध जोडला गेला आणि मातंग हा वर्धमान महावीराचाही तो शासन देव असल्यामुळे सिद्धायिका वर्धमानाशी जोडली गेली. अशा काही गोष्टी आपल्याला यातून दिसून पडतात. ठीक आहे सर. मला काय विचारायचं होतं, सिद्धायिका हे जे नाव आलं मातृदेवताला ते कशावरून आलं? सिद्ध नायिका की सिद्ध? आता गणपती बरोबर सिद्धी नाव येतं, सिद्धिविनायक. बरोबर आहे. हा प्रश्न महत्वाचा आहे, तुमच्या मनात आला, ही चांगली गोष्ट आहे. माझ्या डोक्यात हा प्रश्न नव्हता कर्मचारी. आता आपल्याकडे सिद्ध नावाचा एक संप्रदायात आहे, अजूनही आहे तो, योग्यांचा संप्रदाय आहे. नाथ संप्रदाय जो आहे ना, तर नाथ सिद्ध असा शब्द वापरतात. म्हणजे अभ्यासक त्यांच्याकरता नाथ आणि सिद्ध दोन्ही शब्द वापरतात. आता सिद्धी शब्द थोडासा वेगळ्या चमत्कारी अर्थाचा आहे. सिद्धी प्राप्त होणे म्हणजे काहीतरी अलौकिक शक्ती प्राप्त होणे या अर्थाचा तो शब्द आहे. आणि सिद्धांविषयी जी काही माहिती आपल्याला मिळते तर त्यामध्ये ते चमत्कारिक अशा शक्तिवश करणारे अशी माहिती मिळते. ती मुळात योगी आहेत. म्हणजे त्यांनी जी सिद्धी प्राप्त केली योग साधना करून ते आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवणारे, आपल्या शरीराचा योग्य वापर करणारे आणि भौतिक सुख नाकारणारे असे जे सिद्ध आहेत. नाथ संप्रदाय आपल्याकडे आहे, त्यातून मग महानुभाव हा एक संप्रदाय तयार झाला. महानुभावातून पुढे वारकरी संप्रदाय तयार झाला. अभ्यासकांचं हे मत आहे. अर्थात तेथे संप्रदायाचे लोक काही मानत नाही. तर वारकरी संप्रदायावरील सिद्धांचा आणि नाथांचा प्रभाव आहे. जसं आता ज्ञानेश्वर महाराज हे नाथ संप्रदायातले होते आणि ते सुद्धा योगीच होते. त्यांचे जे मोठे बंधू होते निवृत्तीनाथ, ते नाथ परंपरेतले होते. त्यांनी ती परंपरा सांगितली आहे. स्वतः ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये नाथ सिद्धांची परंपरा सांगितलेली आहे. तर अशा तऱ्हेने हा त्यागी लोकांचा, श्रवण वैराग्यांचा एक मोठा संप्रदाय, ज्याचं नातं सिंधू संस्कृतीतल्या लोकांशी जोडतात. ही 5000 वर्षाची परंपरा सिद्धांची आणि नाथांची आहे. तर त्यामुळे सिद्धायिका आपल्याला शोधायची असेल, तिचा जो अर्थ आहे शब्दाचा तो सिंधू संस्कृतीपर्यंत आपल्याला जाता येतं. तिथल्या काही मातृदेवतांच्या मूर्ती आपण पाहिल्या तर लक्षात येतं की सिद्धायिकेचं नातं हे सिंधू संस्कृतीशी आहे. आणि आपण पुढे सिंधू संस्कृतीतल्या मातृकांवर माहिती पाहणार आहोत, तेव्हा मग आपल्याला या सिद्धायिका शब्दाचा अर्थ कळेल. येस सर. सुरुवातीला तुम्ही सिद्धायिका याची ओव्हरऑल माहिती सांगितली सुरुवातीला. त्यानंतर भगवान महावीरांबद्दल पण आपण चर्चा केली. भगवान महावीरांचे वडिलांचं नाव पण सिद्धार्थ आहे असं तुम्ही सांगितलं. त्यात पण सिद्ध हा शब्द आलेला आहे. बरोबर आहे, बरोबर. आणि सिद्धार्थ गौतम बुद्धाची सिद्धार्थ हे नाव होतं, ते सिद्धच होते. हो हो हो, खरं आहे. त्याचबरोबर महावीरांचा उपदेश हे तुम्ही सांगितला.
सिद्धाईका ही शासन देवता आहे जैन धर्मातली. त्यांची मूर्त्या वगैरे कुठं आहेत ते पण तुम्ही सांगितलं. तर एकंदरीत सर आपण सुरुवातीला काही हिंदू मातृदेवतांबद्दल चर्चा केली, मध्ये मध्यंतरी बौद्ध धर्मातील मातृदेवतांबद्दल चर्चा केली. आता सध्या एक 3-4 एपिसोड झाले आपण जैन धर्मातील मातृदेवतांबद्दल चर्चा करतोय. तर श्रोत्यांना मी सांगू इच्छितो, डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तकं प्राजक्त प्रकाशन पुणे, विश्वकर्मा प्रकाशन पुणे, जिजाई प्रकाशन पुणे यांना संपर्क करून तुम्ही ती पुस्तकं मागवू शकता. त्याचबरोबर ऑनलाईन ही पुस्तकं उपलब्ध आहेत. त्याचबरोबर मराठी दर्शन चॅनलवर वेगवेगळे पॉडकास्ट, डॉक्टर अशोक राणा या पॉडकास्टमध्ये वेगवेगळे भाग आहेत. आतापर्यंत 24 भाग पूर्ण झालेत. ते भाग तुम्ही एक एक करून पाहू शकता. त्यावर चिकित्सक बुद्धीनं तुमच्या विचार मांडू शकता. सर, पुढच्या भागामध्ये आपण कोणत्या मातृदेवतेबद्दल चर्चा करणार आहोत हे जरा श्रोत्यांना सांगू इच्छिता, कारण गौरी गणपतीचा सण येतोय. हो, गौरी आणि गणपती हे स्वतंत्र दैवत आहे, पण ह्या एकंदर सणाला गौरी गणपती का म्हणतात ते आपण पुढे पाहूया. हो. खरं म्हटलं म्हणजे आज आपण ही चर्चा करतो आहे त्या दिवशी हा गौरीचा दिवस आहे. काजळती त्याला म्हणतात, हरितालिका असे म्हणतात. आपण या गौरी या देवतेबद्दल माहिती पाहताना याही सणाची माहिती पाहूया आणि ही का साजरे होतात त्यामागचं कारण सुद्धा पाहू. हो, नक्कीच.